तुमच्या या आईंची काय साक्ष आहे? 10 वर्षापासून रक्त जायचं त्याच्या तोंडातून आणि नाकातून. 10 वर्षापासून तोंडातून आणि नाकातून रक्त जायचं. हा. आणि त्यामुळे म्हणजे सतत रक्त जायचं सुरू होतं की अधूनमधून महिना 2 महिना सोडून असं रोज रोज व्हायचं तसं? कपडे भिगून जायचे त्याचे. आई तुम्ही सांगा, तुम्हाला काय त्रास होत होता? सतत रक्त जायचं? माझ्या नाकातनं रक्त यायचं, तोंडातनं पण यायचं आणि हे पाय पण माझा वाकडा झालता. तर मी 2 हप्ते चाले, गेल्या हप्त्यात आताच्या हप्त्यात. देवा म्हणलं तू ईशू प्रभू, तू चांगला देव आहे बोललो. मला सांगा, तुम्ही इथे जेव्हा आले, प्रार्थनेत भाग घेतले, त्यानंतर मग काय झालं? काय नाही, माझा पाय दुखत होता तर बरं झालं. आणि जो नाकातून आणि तोंडातून रक्त यायचं ते बी बरं झालं इकडं आल्यावर. आता रक्त जात नाही. आता जात नाही. मी त्या दिवशी तुम्ही इथे पहिल्यांदा आले होते जेव्हा तुम्हाला पहिल्यांदाच आलते इथं. 10 वर्षापासूनच तुमच्या नाकातून तोंडातून रक्त येणं ते पूर्णपणे थांबलंय आता. पूर्णपणे सगळं थांबलंय, काय दुखत नाही. सगळं अंग दुखायचं, बदन दुखायचं. आता काय नाही दुखत. आता काम धंदा करते, भांडी घासते, स्वयंपाक करते, सगळं कामच करते. अगोदर तुमचं म्हणजे रक्तामुळे पूर्ण ते कपडे माखून जायचं, माखून जायचे, कपडे सगळी भिजायची. असं रोज व्हायचं? रोज व्हायचं, रोज. 10 वर्षे? हा, 10 वर्षे. परंतु इथे जेव्हा तुमच्या मुलीने तुम्हाला इथे बोलवलं, पुण्यावरून तुम्ही आलात म्हणतायत, आणि तेव्हापासून आता एकदाही रक्त गेलं नाही? एकदा बी गेलं नाही. काम असून पूर्णपणे बरं केलेलं.